आजच्या या प्रेस कॉन्फरन्सला आमचे सहकारी मंत्री माननीय नितीनजी राऊत साहेब आहेत. त्याचबरोबर CMD दिनेशजी वाघमारे MSEBच्या ट्रान्समिशन सिस्टीमचे. त्याचबरोबर IG सायबर क्राईम मिस्टर यशस्वी यादव. त्याचबरोबर VGTIचे प्रोफेसर माननीय फारुख काझी हे इन्चार्ज इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे आहेत. त्याचबरोबर जी कन्सल्टंट कंपनी आहे ENY त्याचे सुद्धा सहकारी आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. प्रामुख्याने आपल्याला माहीत आहे की आज न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी आली. त्याच्या पहिले काल एक रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनालिसिस कंपनी, ही जी कंपनी आहे अमेरिकेची, त्यांनी सुद्धा एक आपला रिपोर्ट जाहीर केला. त्या रिपोर्टमध्ये त्यांनी शक्यता जी वर्तवली आहे त्यांच्या रिपोर्टमध्ये, रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क ॲनालिसिस कंपनी अमेरिका, त्यांनी जे फाइंडिंग आहे त्यांचं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे मॉलवेअर मधल्या काळामध्ये इंट्रोड्यूस करण्याचा प्रयास त्या निमित्तानं झालेला आहे, अशा पद्धतीचं फाइंडिंग त्यांनी 28 फेब्रुवारीला म्हणजे काल त्यांनी आपलं दिलं. त्याच्यानंतर आजच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये आणि आजच्याच वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये सुद्धा ही शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीचं रिपोर्टिंग इंटरनॅशनल प्रेसमध्ये इथे झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की मधल्या काळामध्ये जो 12 ऑक्टोबरला जो मुंबईमध्ये इलेक्ट्रिकल फेल्युअर झाला होता, त्याच्याबद्दल आमच्या सहकाऱ्यांशी आमची चर्चा झाली आहे नितीन राऊतशी, आणि याच्याबद्दल काही शक्यता आहे का याची पडताळणी व्हावी अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानुसार हे काम आम्ही महाराष्ट्र सायबरला दिलं होतं आणि महाराष्ट्र सायबरनी याच्यामध्ये जे स्काडा आहे म्हणजे सुपरवायझरी कंट्रोल डाटा ॲक्विजिशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम, त्याच्या बाबतीत त्यांनी ॲनालिसिस केलं आणि त्या ॲनालिसिसमध्ये सायबॉटेज असू शकतो अशा पद्धतीची शक्यता महाराष्ट्र सायबर क्राईमनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये त्यांनी वर्तवलेली आहे. त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे नंबर 1 की 14 ट्रोजन हॉर्सेस या सर्व्हिसमध्ये टाकण्याचा एव्हिडन्स त्यामध्ये मिळालेला आहे. त्याचबरोबर नंबर 2 8 GB डाटा हा फॉरेन अनअकाउंटेडमधनं ट्रान्सफर MSEBच्या सर्व्हरमध्ये झालेला असू शकतो. व त्याचबरोबर नंबर 3 ब्लॅक लिस्टेड IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस, याच्या माध्यमातून MSEBच्या सर्व्हरमध्ये लॉग इन अटेम्प्ट झाल्याची शक्यता असू शकते. अशा पद्धतीचं फाइंडिंग्स त्यांनी आपल्या या रिपोर्टमध्ये दिलेला आहे. याच्या बाबतीत हा संपूर्ण अहवाल त्या निमित्तानं की 12 ऑक्टोबरला जे आपल्या इथे जे इलेक्ट्रिकल फेल्युअर झालं होतं मुंबईला, ज्याच्यामुळे संपूर्ण मुंबईची सिस्टीम पॅरलाइज झाली होती, त्याच्या बाबतीतला हा डिटेल रिपोर्ट त्या निमित्तानं मी माननीय आमचे सहकारी मंत्री नितीन राऊत यांना देतोय. हिंदीमध्ये बोलू का? बम्बई में जो
12 अक्टूबर को जो इलेक्ट्रिकल फेलियर हुआ था, उसके वजह से पूरी मुंबई पैरालाइज हुई थी। यहां की लोकल ट्रेन सिस्टम, यहां का स्टॉक मार्केट, यहां के हॉस्पिटल्स, पूरा जनजीवन उसमें प्रभावित हुआ था। उसके बारे में एमएससीबी ने उनके लेवल पे कुछ जांच की और इसमें क्या हो सकता है, इसकी आगे जांच होना चाहिए करके उन्होंने आईजी साइबर क्राइम को एक काम दिया था। आपको पता है कि 28 फरवरी को अमेरिकन जो फर्म है रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी, इनका रिपोर्ट एक उन्होंने जारी किया है और ये रिपोर्ट में उन्होंने बोला है, ये रिपोर्ट में उनका कहना है कि शायद चाइना ने मुंबई के इलेक्ट्रिकल इंफ्रास्ट्रक्चर में मॉलवेयर को इंट्रोड्यूस किया हो। मॉलवेयर मीन वायरस को इंट्रोड्यूस किया हो। इस प्रकार का प्रयास दिखता है। इस प्रकार का फाइंडिंग रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी अमेरिका ने अपने फाइंडिंग्स दिए थे। उसी फाइंडिंग को आज के न्यूयॉर्क टाइम्स ने और वॉल स्ट्रीट जर्नल ने भी इसके बारे में उसको जो एंडोर्स किया है। और महाराष्ट्र साइबर क्राइम ने जो एक्सपर्ट है, बीजीटीआई के एक्सपर्ट्स है, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के या बाकी सभी लोगों ने इकट्ठा मिलकर जो जांच की है और खास करके जो स्काडा है, स्काडा सिस्टम, दैट इज सुपरवाइजरी कंट्रोल डाटा एक्विजिशन सिस्टम जो एमएससीबी की है, उसका जो एनालिसिस किया उसमें कुछ साइबर सैबोटेज हो सकते हैं, ऐसे कुछ एविडेंस की बातें उसमें सामने आई है। उसमें नंबर 1 कि 14 ट्रोजन हॉर्सेस मॉलवेयर सर्वर में डाले गए क्या या डाले जा सकते। उसी प्रकार 8 GB का डाटा अनअकाउंटेड फॉरेन सर्वर से वहां पे एमएससीबी के सर्वर में ट्रांसफर हो सकता है या शायद हुआ होगा। इस प्रकार की भी आकांक्षा उन्होंने अपनी रिपोर्ट में दी है। और तीसरा, सेवरल ब्लैकलिस्टेड आईपी कंपनीज या रेटिंग एजेंसीज, इन्होंने शायद एमएससीबी के सर्वर में लॉगिन के अटेम्प्ट किए हो। इस प्रकार की भी फाइंडिंग्स जो साइबर क्राइम डिपार्टमेंट और जो इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट के एक्सपर्ट्स और ENY ये जो कंपनीज है, इनके जो फाइंडिंग्स है, इसके ऊपर से ऐसा लगता है कि शायद 12 अक्टूबर का जो लॉकडाउन हुआ, शायद इसके वजह से हो सकता है। ऐसे इनके फाइंडिंग्स है। इसका पूरा रिपोर्ट साइबर क्राइम ने दिया है और ये पूरा रिपोर्ट हम हमारे सहकारी मंत्री माननीय नितिन जी राउत इनको सौंप रहे हैं, ताकि आगे गए इसमें और ज्यादा से ज्यादा किस प्रकार से इंक्वायरी हो सकती है, इसके बारे में जरूर हमारे सहकारी मंत्री काम करेंगे। एक सवाल आहे, मराठीमध्ये सांगा, चायना संदर्भात तुम्ही हिंदीमध्ये जो उल्लेख केला, नक्की चायनाचं काही नाव या संदर्भात आलेलं आहे, कुठल्या संदर्भ आहे तो? एक मी सांगितलं ना की रेकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी अमेरिका, ही नोन कंपनी आहे अमेरिकेची। त्यांनी असं म्हटलंय त्यांच्या रिपोर्टमध्ये की बहुतेक चायनानी मुंबईच्या इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही मॉलवेअर म्हणजे काही व्हायरस इंट्रोड्यूस केले असू शकते
अशा पद्धतीचं त्यांचं फाइंडिंग्ज आहे. न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा त्याचा आजच्या तारखेच्या न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वॉल स्ट्रीट जर्नल जे आता आहे त्यांचा सुद्धा इश्यू आलेला आहे, त्यामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांनी शक्यता दर्शवलेली आहे चायनाकडे. ही गोष्ट आली है, आपकी फाइंडिंग्स में ये चीजें आई है क्या कि चाइना का इस तरह से लॉगिन अटेम्प्ट किया गया? हमारे फाइंडिंग में जो चीजें आई है उसमें कुछ फॉरेन कंपनी ने इस प्रकार की चीजें करने का अटेम्प्ट किया है. अब कौन सी एक किसने किया अभी और उसकी आगे जांच हम करेंगे. उसकी आज जो हमारी एक्सपर्ट टीम है उसके ऊपर काम कर रही है. जो प्रिलिमिनरी रिपोर्ट है वो रिपोर्ट हम हमारे सहकारी मंत्री नितिन राउत को हम दे रहे हैं, और वो जो आदेश देंगे उस हिसाब से आगे काम फर्दर इंक्वायरी का चलेगा. लेकिन जो आपने कहा कि कुछ कंपनी का इसमें जिक्र आप कर रहे हो, कौन से देश से आती है, अगर थोड़ी सी जानकारी आप दे सके चाइना से रिलेटेड अगर है, क्योंकि जो मैं कैसा है, मैंने सिर्फ न्यूयॉर्क टाइम का रेफरेंस दिया है. मैंने रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिस्ट कंपनी अमेरिका का मैं रेफरेंस दिया है. उन्होंने उन्होंने मतलब रिकॉर्डेड फ्यूचर नेटवर्क एनालिसिस कंपनी इंडिकेशन दिया है. शायद चाइना ने ये काम किया हो ऐसा इंडिकेशन दिया है. हमारे फाइंडिंग का प्रिलिमिनरी रिपोर्ट है. अब प्रिलिमिनरी रिपोर्ट है, इसमें और आगे माननीय मंत्री महोदय इसके बारे में बोलेंगे कि आगे और इस जांच को कंटिन्यू करना है कि नहीं हो. आगे जैसी जैसी जांच होंगी ये सब चीजें सामने आएगी. एक मिनट रिपोर्ट देऊ द्या मला. रिपोर्ट ऑफिशियली देऊ द्या. सर ये रिपोर्ट कंक्लूसिव है क्या? हे महत्वाचं आहे. मला कोरोनावरून पूर्ण दुरुस्त होऊ द्या पहिले तुम्ही. सायबर क्राईमचा जो अहवाल आहे त्याच्यात काही ठोस निष्कर्ष आहेत का? देश कोणता आहे थोडं बाजूला ठेवा, ते कदाचित आता सांगू नका, पण तुम्ही जे म्हणताय फॉरेन लॉगिन अटेम्प्ट, तर ते या दिवशी झाले असे काही ठोस तुम्हाला पुरावे सापडलेत का? तुम्ही ट्रोजन याचा उल्लेख केला, त्याचे काही ठोस तुमच्याकडे पुरावे? त्याच्यामध्ये त्यांनी जे एक इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा इंडिकेशन मिळाले आहेत की याच्यामध्ये काहीतरी ट्रोजन अटॅक किंवा मॉलवेअर याच्यामध्ये सर्व्हरमध्ये टाकण्यात आलेले असू शकते असा त्यांचा रिपोर्ट आहे. आता कोणत्या नाही एक मिनिट, आता कोणत्या देशांनी टाकले, मी म्हटलं फॉरेनचा उल्लेख केला, पण आता कोणत्या देशांनी टाकले त्याच्याबद्दल काही सध्या सांगता येणार. टेक्नॉलॉजिकली एखादी गोष्ट जर केली असेल तर ती केली आहे हे तिथे दिसणार. कोणत्या देशानंतरचा विषय त्याचं आहे. मी ते सांगितलं की त्यांच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा अटेम्प्ट त्यांना झालेला आहे. तुम्हाला जो रिपोर्ट मिळाला आहे त्या रिपोर्टमध्ये काय आढळलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा या प्रकारात जाऊन पाहणी केली होती, आपल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, ती चर्चा आणि हा रिपोर्ट काही साम्य आहे? आणि सर काही दिवसापूर्वी तुम्हाला एक प्रेझेंटेशन पण या संदर्भात देण्यात आलेलं आहे, त्याबद्दल ही माहिती थोडीशी सर. दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईचा पुरवठा अचानक खंडित होऊन मुंबई संपूर्णपणे अंधारात गेली होती. कळवा पडगे सर्किट 400 kV या लाईनवर कंडक्टर तुटून ब्रेकडाऊन झालं. त्याचवेळी खारघर येथील 400 kV लाईनवर लोड येऊन मुंबईचे आयलँडिंग कोसळले होते व संपूर्ण मुंबईचे जीवनमान काही तासात बंद पडले होते. ही घटना अत्यंत महत्त्वपूर्ण होती व राज्य सरकारने याची गंभीरपणे नोंद घेतलेली होती. MSC, MERC, MSCTCL, NTPC आणि सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अथॉरिटी
यांच्याकडून संपूर्ण स्वतंत्रपणे चौकशीची कारवाई सुरू केलेली गेली होती. त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठंतरी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला होता माझ्याकडून, आणि ते मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आणि त्या दृष्टिकोनातनं मी माननीय गृहमंत्री महोदयांना विनंती केली होती की आपल्या सायबर सेलकडनं आम्हाला याची चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची रिपोर्ट आता मला या ठिकाणी सादर करण्यात आलेली आहे. रिपोर्ट संपूर्णपणे वाचल्यानंतरच त्याचं एनालिसिस या ठिकाणी केलं जाऊ शकतं आणि त्यावर पुढचं सांगण्यात येईल. त्यांनी जो रिपोर्ट दिला त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की अटेम्प्ट झाले असेल पण काही डेटा ट्रान्सफर किंवा डेटा ब्रीच झालेला नाहीये. केंद्र सरकारची आणि MERCची आणि राज्य सरकारच्या तिन्ही रिपोर्ट्स आता माझ्याकडे आलेले आहेत. त्यातली कुठलीही माहिती बाहेर नाही आहे आणि ती माहिती संपूर्ण आता अधिवेशन सुरू असल्या कारणानं मी अधिवेशनातच ते स्पष्टपणे सांगू शकेन, इथं बोलू शकणार नाही. मुंबईतल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराजवळ स्फोटकं सापडणं आणि अशा प्रकारे सायबरमध्ये एंटर करणं, मुंबई किती सुरक्षित आहे, सरकारचा याबद्दल काही कन्सर्न्स आहेत का? चला, धन्यवाद. आई भवानीचा गजर म्हणजे